350 पासून तर 650 वर जम्प करायचा असेल, तुम्हाला एकच गोष्ट करायची. नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहे की आपण कसा स्कोर जम्प करू शकतो फ्रॉम 350 टू 650. जर तुम्हाला 350 पर्यंत किंवा 400 पर्यंत मार्क्स आले असतील तुमच्या या नीट 2026 मध्ये, तर तुम्ही या मार्क्सला कसे 650 पर्यंत घेऊन जाऊ शकशाल आपण हे बघणार आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर मी श्रीनाथ साबळे, सेकंड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. सर्वात मोठा जो कोर प्रॉब्लेम सध्या स्टुडंटचा आहे तो आहे लॅक ऑफ स्टडी नाही, तो काय आहे ते आहे पुअर एक्झिक्युशन. मी काय म्हणतो की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आहेत ज्यांना 350 किंवा 400 मार्क येतात, त्यांना जर 550 पर्यंत पोहोचायचं आहे तर याच्यामध्ये लॅक ऑफ स्टडीमुळे नाही होते गोष्ट, ती गोष्ट तुमची खराब होते कशामुळे? पुअर एक्झिक्युशनमुळे. पुअर एक्झिक्युशन म्हणजे काय? पुअर एक्झिक्युशन म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करून जाताय तेव्हा तुम्ही ते कसं एक्झिक्यूट करता तुमच्या पेपरमध्ये. जर तुम्ही ते पेपरमध्ये चांगल्याने एक्झिक्यूट करत असाल तर तुम्हाला चांगले मार्क येतील. ठीक आहे. पुढची गोष्ट काय की परफॉर्मन्स गॅप आहे तो जास्त आहे कशापेक्षा? नॉलेज गॅपपेक्षा. आता परफॉर्मन्स गॅप आणि नॉलेज गॅप काय असतं? परफॉर्मन्स गॅप म्हणजे तुम्ही जेवढं वाचलं तुम्हाला किती रिटेन्शन होतं ते इम्पॉर्टंट आहे कशापेक्षा? नॉलेज गॅपपेक्षा. ठीक आहे. पुढची गोष्ट बघा, मार्क्स कुठे लॉस होतात? सगळ्यात पहिली गोष्ट आहे सिली मिस्टेक्स. दुसरी गोष्ट तुम्ही ओव्हर थिंक करता की हे आन्सर बरोबर की हे आन्सर बरोबर. तिसरी गोष्ट वीक टॉपिक्स. आणि याच्यात मी अजून एक पॉईंट, फोर्थ पॉईंट काय ऍड करेल ते आहे आपला OMR ची मिस्टेक्स. OMR मिस्टेक्स मध्ये काय येते? OMR मिस्टेक्स मध्ये तुम्ही जे बबलिंग रेटच्या मिस्टेक करतात यामुळे मुलांचे जवळपास 10 ते 15 मार्क जे आहे ते कमी होतात. मला नीटच्या पेपर नंतर कॉल आले होते खूप साऱ्या मुलांचे की माझं बबलिंगमुळे असं मिस्टेक झाली, अशी मिस्टेक झाली, त्यामुळे मला 10 ते 15 कमी येतात. ठीक आहे. तर हे आपल्याला कळायचं नाहीये. आपण आता स्टेप्स बघू की आपण ह्या स्टेप्स काय घेऊ शकतो ज्याने आपलं काय होईल, जो स्कोर गॅप आहे तो कमी होईल. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट एरर लॉक सिस्टम. एरर लॉक सिस्टम म्हणजे काय? तुम्ही जसं जसं तुमची मिस्टेक एक एक मिस्टेक तुम्ही अनालाइज करसाल तसं तसं तुमच्या अजून जे मार्क्स ते वाढतील. बरोबर. बघा, सगळ्यात पहिले जर तुम्ही तुमची हर एक मिस्टेकला काय केलं, अनालाइज केलं, तुमचे मार्क्स वाढतील. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्याला कॅटेगराईज करा मिस्टेक्सला. कोच्यामध्ये? कॉन्सेप्टमध्ये. सिली मिस्टेक आहे, गेस मिस्टेक. तुम्ही गेस केलं म्हणून चुकी झाली, तुमची सिली मिस्टेक आहे म्हणून चुकी झाली, तुम्हाला कन्सेप्ट नाही येत त्यामुळे चुकी झाली. या 3 आपण गोष्टीमध्ये त्याला डिवाइड करायचं. आणि पुढची गोष्ट रिवाइज करायचं आहे डेली. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय? मॉक अनालिसिस. आता मॉक अनालिसिस मध्ये काय आपल्याला, जर तुम्ही वीकली या टाइमला 1 ते 2 मॉक टेस्ट देत असाल तर ही बेस्ट गोष्ट आहे. ठीक आहे. आणि या 1 ते 2 मॉक टेस्ट द्यायला जर तुम्हाला 3 तास लागत असतील तर तेवढाच वेळ तुम्ही कशासाठी द्यायला पाहिजे? अनालाइज करायसाठी. ठीक आहे. मी अनालाइज कसं करायचं यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही तो या युट्यूब चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे पॅटर्न रिकग्निशन. तुम्हाला बघायचं तुमचे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन चुकतात. जे प्रकारचे क्वेश्चन तुमचे चुकत आहेत ते तुम्हाला अनालाइज करून ते तुम्हाला बरोबर करायचे आहेत. ठीक आहे. एनसीआरटी मास्टरी. मी तुम्हाला स्टार्टिंग पासून एकच गोष्ट सांगतोय, बायोलॉजी करत असाल तर लाईन टू लाईन एनसीआरटी करायची. दुसरी गोष्ट म्हणजे की केमिस्ट्रीसाठी रिॲक्शन्स जे असतील ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ते तुम्हाला कुठून भेटतील? ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स तुम्हाला फक्त भेटेल एनसीआरटीतून. मी ऑर्गॅनिकच्या रिॲक्शनचं एक PDF तुम्हाला बनवून दिलेलं आहे. ते PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा पर्सनलाइज मेंटरशिप जॉईन करावं लागेल. ठीक आहे. पुढची गोष्ट आहे डायरेक्ट क्वेश्चन्स. एनसीआरटीतून डायरेक्ट क्वेश्चन्स येत आहेत. आपण या वर्षी नीट पेपरमध्ये सुद्धा बघितलं, बायोलॉजीमध्ये डायरेक्ट एनसीआरटीतून क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे. स्टेप 4 काय? PYQ फोकस. मी पहिल्या दिवशीपासून एकच गोष्ट सांगतोय, जेवढे तुम्ही जास्त PYQ सॉल्व्ह करसाल तेवढा तुमचा फायदा होईल. ठीक आहे. ही गोष्ट खूप साऱ्या स्टुडंट्सनी फॉलो केली आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप जास्त फायदा पण झाला या नीटमध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट रिपीट होतात पॅटर्न्स. दुसरी गोष्ट हाय इल्ड टॉपिक्स. आणि तिसरी गोष्ट क्वेश्चन फ्रेमिंग. बरोबर. पुढची गोष्ट स्टेप 5 जी आहे टाइम स्ट्रॅटेजी. आता टाइम स्ट्रॅटेजी म्हणजे काय? टाइम स्ट्रॅटेजी म्हणजे 2 पास मेथड. यावर मी एक शॉर्ट बनवून ठेवलेला आहे. ठीक आहे. तो शॉर्ट तुम्ही जाऊन बघा 2 पास स्ट्रॅटेजीवर. ठीक आहे. दुसरी गोष्ट डाऊटफुल जर क्वेश्चन असेल तुम्ही स्किप करायचे आहे, त्याच्यावर टाइम पास करायचा नाहीये. ठीक आहे. पुढची गोष्ट टाइम ट्रॅप्स लावायला अवॉइड करायचे. खूप सारे असे क्वेश्चन्स असतात जे सॉल्व्हच नसतात होत, आपण त्यामध्ये जाऊन काय करतो? आपण त्यामध्ये टाइमपास करतो, त्यामुळे आपला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही बाकीचे. पुढची गोष्ट अवॉइड करायची आपल्याला काय? ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर आलंय तर त्यालाच तुम्ही फर्म राहा की हेच आन्सर राहणार आहे. ठीक आहे. त्याचं आन्सर तुम्ही चेंज करू नका. ठीक आहे. ट्रस्ट फर्स्ट इन्स्टिंक्ट. दुसरी गोष्ट लिमिट करायचं आन्सरच्या चेंजेसला आणि इम्प्रूव्ह करायचा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स. ठीक आहे. फायनल मेसेज एवढाच आहे की तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची ते आहे एक्झिक्युशन. तर त्यासोबतच आपला हा व्हिडिओ इथे एंड करूया. ठीक आहे. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रँकर्स मेंटरशिप. त्यासोबतच आपल्याकडे पर्सनलाइज मेंटरशिप अजून सुद्धा सुरू आहे. तुम्हाला ते पर्सनलाइज टाइम टेबल, पर्सनलाइज स्टडी प्लॅन, 1-on-1 नीट स्ट्रॅटेजी कोचिंग आणि 24/7 डाऊट सॉल्विंग भेटणार आहे. ठीक आहे. तुम्ही याला तुमच्या माइंडमध्ये ठेवू शकता. तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल, जर तुम्हाला पर्सनलाइज गायडन्सची गरज असेल
तुम्ही हे पर्सनलाइज मेंटरशिप जे आहे ते घेऊ शकता. तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर मी तुम्हाला इथे नंबर देऊन टाकाल, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.